उन्हाळ्यात रोज फक्त हा एक लाडू खा आणि डोकेदुखी, केस गळती, हाडांचे दुखणे दूर पळवा. हा लाडू खूपच पौष्टिक आहे, तुम्हीसुद्धा करून बघा. यासाठी 1 वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अशी चाळणीवर ठेवायची आहे, म्हणजे पाणी असेल काही तर ते निघून जाईल. त्यानंतर आपल्याला ही डाळ आहे ती 7 ते 8 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायची. एकदम मॉइश्चर जाईपर्यंत, म्हणजे ओलावा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायची, काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची. थंड केलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची, एकदम बारीक पावडर करून घ्यायची. जाडी राहिली असेल तर चाळणीने चाळून घ्यायची. आता इथे नॉनस्टिक पॅनच घ्यायचा आहे हा लाडू बनवण्यासाठी, नाहीतर स्टीलच्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बनवला तर हा चिटकू शकतो. 1 चमचा तूप घालून सुरुवातीला ही डाळीची पावडर भाजून घेतली. परत मी 1 चमचा साजूक तूप घालून ही डाळीची पावडर भाजून घेतली. नंतर 1 चमचा तुपामध्ये कळिंगडच्या बिया मी भाजून घेतल्या. सगळं मिक्स करून परत भाजून घेतलं आणि हे मिक्सिंग बाउलमध्ये एका काढून घेतलं आहे. गरम असतानाच यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालायची, मिक्स करायचं. 1 चमचा वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथे सुकामेवाचा वापरसुद्धा एक्स्ट्रा करू शकता. यानंतर असे हे लाडू बनवून घ्यायचे. हे लाडू पचायला खूपच हलके आहेत, पौष्टिक आहेत. मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.